जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी। जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करतात वेळेत सावध व्हा। आमची 25-30 वर्ष वाया गेली। हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो, त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काय घाव घालतायत, ही त्यांची वृत्ती, नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत। आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे, ही नेतृत्वाची फळी कोणाची नाही। ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं, त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघालेत। यांची काय अवकात आहे आता लक्षात घ्या। हे नुसतं मित्राला नाही संपवत, काँग्रेसला संपवायला निघाले होते। काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले, शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली। नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय। नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला, त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागतायत। म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात, त्यांची धुणी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे। कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे। मोदी सुद्धा बोलले होते, आपले फडणवीस नाही, फडणवीस ना नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा। कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची। आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या ऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे। हा घरफोड्या मंत्री आहे, दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत। पण अजितदादा पवार 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता। आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुणी भांडी, सगळे काय कपडे काय असतील, ते काय काय कपडे असतील तुम्ही विचार करू शकता। हे सगळे कपडे आता हे भाजपवाले धुत बसलेत। काय ही परिस्थिती आलेली आहे। आणि इथला जो खासदार ज्यांनी गद्दारी केली, अरे शेतकरी इकडे फोडतोय, इकडे फोडतोय, तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय। इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का? आलेत ना, बहुतेक सगळे आहेत। बरं, आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं, कारण मला कल्पना नाही, मी निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री झालो, माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती, तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला, मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला अगदी खूप मोठं काही नाही पण किमान 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता। मिळाली होती की नव्हती काही जणांना तुम्ही सांगा। आणि अटीतटी शर्ती नव्हत्या, 2 योजना होत्या। एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, आणि त्याच्या आधी यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती, छत्रपती शिवाजी महाराज। त्या योजनेमधनं किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर। म्हणजे फार वर्षांपूर्वी काँग्रेसला आपण पाठिंबा दिला होता, पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सख्य होतं हे पूर्ण दुनियेला माहिती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगते, बघा बरं काँग्रेस दगा देईल, म्हटलं बघतो ना। मग दुसरे सांग, बघा बरं शरद पवार आहेत, म्हटलं बघतो ना। शरद पवारांनी मला धोका दिला नाही, काँग्रेसने मला धोका दिला नाही, पण या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली, माझीच माणसं चोरली। मग गद्दार आणि घात कोणी केला तर भाजपाने केला। आपल्या काँग्रेसने घात नाही केला, राष्ट्रवादीने घात नाही केला, भाजपाने घात केला, हिंदुत्वाचा घात केला, शिवसेनेचा घात केला। आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा यांनी घात केला। हा घात मी नाही सहन करू शकत, मी अजिबात सहन करणार नाही। आणि मी त्यांना धडा शिकवण्याच्या ईर्ष्येने आणि जिद्दीने मैदानात उतरलो आहे। जे आज भेकड बदमाश
शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, यांना सोडून भाजपासोबत गेलेत, कोणत्याही कारणाने सरळ भाजपात गेले असतील किंवा यांना त्या मार्गाने भाजपात सोबत ते जोडले गेले असतील, ते सगळे गुन्हेगार ठरतील जर उद्या त्या शेतकऱ्यांवरती गोळ्या चालल्या तर. आणि मग गोळ्या चालवल्यानंतर जणू काही झालंच नाही असं स्वच्छ कपडे घालून आमचे पंतप्रधान तुमच्या इकडे येतील, संगमनेरमध्ये अवतरतील, कोपरगावमध्ये येतील, सगळीकडे येतील, साईबाबांच्या दर्शनाला जातील. म्हणजे निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो, आहे ना, संगमनेर से मेरा बहुत पुराना रिश्ता है, प्रत्येक ठिकाणी माझा रिश्ता है. अरे पण रिश्ता निभाओ, रिश्ता तो निभाते नहीं. और ऐसे रिश्ते को मैं नहीं मानता हूं. जे सुखामध्ये साथ देतात ते रिश्ते जरूर असतात, पण संकटामध्ये जे साथ देतात ते फरिश्ते असतात, ते देवदूत असतात. आणि आज तुम्ही सगळे माझ्या सोबत त्याच रूपामध्ये आलेले आहात. कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब संवाद या मेळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात येतोय. मुस्लिम समाज म्हणजे हे मला आता खरं आश्चर्य आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सांगतोय, मी त्यांना विचारतो, अरे तुम्ही का शिवसेनेसोबत येत आहे? आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आणि त्यांच्या भाषेतले शब्द आहेत की साहेब, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हटलं काय फरक आहे? तर तुमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आम्हाला हे हिंदुत्व, घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे, पण घर पेटवणारं हिंदुत्व नको आहे. हे असे सगळे जातपात धर्म विसरून देशासाठी एकत्र येत आहेत. उगाच आम्ही ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवलाय, ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवलाय, सगळ्यांचे फोटो ठेवलेत का इकडे डेकोरेशन म्हणून नाही ठेवलेलं ते. पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना दिली, एक संविधान दिलं, ते संविधान हे जर का आता मानत नसतील तर संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळेला त्यांनी दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करेन, मला पटतंय, मला कळतंय की या माझ्या संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे आहेत, हार तुरे घालायचे आहेत, हे मी माझं भाग्य समजतो. कारण असं भाग्य कदाचित कोणाच्या तरी नशिबी येतं. मुख्यमंत्री अनेक झाले, अनेक होतील, पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि माझ्याबरोबर माझ्या हातात काही नसताना माझ्यासोबत येत आहेत. मी तुम्हाला खरंच सगळ्यांना धन्यवाद देतो. पण उत्साहाच्या भरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका. आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो, पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा, आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिकच आमदार तर येणारच, पण जेव्हा तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा विजयाच्या सभेला, विजयाच्या मिरवणुकीला मी इथे परत आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.